पत्रकारांना धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं। अलीकडेच शिवसेना ठाकरे गट सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचा आरोप सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आला। या वक्तव्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकत्र येत सोलापुरात आंदोलन केलं। निदर्शनादरम्यान पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी अशी मागणी केली। संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ। संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ। खाली मुंडीवर पाय आम्ही प्रश्न विचारणार, आम्ही प्रश्न विचारणार। लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय संजय पाटील हाय 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 संजय पाटील हाय 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 संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ। और संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ। संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलाचा निषेध असो, पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलाचा निषेध असो। अरे या संजय दिना पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय संजय दिना पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचं संरक्षण करणं ही लोकशाहीची गरज असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पत्रकारांबाबत संवेदनशील आहे। मात्र पत्रकारांना धमकावणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे। लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं आणि संयमानं वागणं अपेक्षित असताना अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया देत श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला। पत्रकारांच्या बाबतीत महायुतीचं सरकार अतिशय संवेदनशील आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई पवार हे तिन्ही नेते पत्रकारांचे विविध प्रश्न मांडून पत्रकारांनी मांडलेले विविध प्रश्न अतिशय तन्मयतेने ते सोडवताना दिसतात। राज्यातील पेन्शनचा प्रश्न असो, ॲक्रेडिटेशनचा प्रश्न असो, घरांचा प्रश्न असो, या तिन्ही नेत्यांकडून या प्रश्नाची सोडवणूक होते। असं असताना गेल्या 4 दिवसापूर्वी शिवसेना उभाटातून शिंदे सेनेत दाखल झालेले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, मानहानिकारक शब्द वापरले। या घटनेचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निषेध करतो। यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी सरकारने अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच पायबंद घालावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो। यावेळी लोकशाहीत पत्रकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणं महत्त्वाचं आहे। प्रश्न विचारणं त्यांचा अधिकार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी। अशा प्रकारच्या घटनांमुळे पत्रकारांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून शासनानं याबाबत स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे अशी मागणी श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी केली। मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ दमदाटी केली, याचा आम्ही प्रथम सोलापूर श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। आणि ही जी घटना आहे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला तडा देणारी घटना आहे। देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या सरकार पत्रकारांसाठी संवेदनशील असताना त्यांच्याच ह्याच्यातील नुकतेच आलेले संजय दिना पाटील हे पत्रकारांबद्दल अवमानकारक भाषा बोलतात, ही निंदनीय बाब आहे। पत्रकारांना प्रश्न विचारणे हे त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे। अशा असताना त्यांनी दमदाटी करणं याचा आम्ही सर्वजण निषेध करतो।
तत्काळ सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत. या आंदोलनात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सोलापूर अध्यक्ष विकास कस्तुरे, कृष्णकांत चव्हाण, प्रीतम पंडित, अनिकेत गायकवाड, सौरभ वाघमारे, रवी ढोबळे, विनोद हुमनाबादकर, विक्रांत कालेकर, अनिल कांबळे, इरण्णा जुजगार, यासीन शेख, इरफान शेख, लक्ष्मीकांत शिंदे, तौसिफ शेख, विनोद हुमनाबादकर यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पत्रकार, कॅमेरामन आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.